17 जुलै 2026च्या अग्रलेखामध्ये दैनिक देशोन्नतीने एका प्रश्नावर लक्ष वेधले होते। ते म्हणजे प्रसिद्ध भारतीय अभियंता, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल। कारण हा विषय आहे देशाची शिक्षण व्यवस्था आणि लोकशाहीतील संवेदनशीलतेच्या कसोटी संदर्भात। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशा वेळी न्यायाची मागणी करत एखादी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता उपोषणाला बसते, ही बाब लोकशाहीसाठी गंभीर चिंतेची आहे। अलीकडे सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित घडामोडींनी अनेक नागरिकांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। शांततापूर्ण आंदोलनाला प्रतिसाद म्हणून बळाचा वापर झाला, अशा बातम्या आणि दावे समोर आल्यानंतर लोकशाहीच्या संदर्भात किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात चिंता व्यक्त होणे स्वाभाविक आहे। सोनम वांगचुक यांच्यासारख्या शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याच्या चौकटीबाहेर किंवा अनावश्यक बळाचा वापर झाला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। सरकारने टीकेला उत्तर दडपशाहीने नव्हे तर संवादाने द्यावे, हीच मागणी सर्व स्तरातून होत आहे। कोणत्याही नागरिकाला, तो सामाजिक कार्यकर्ता असो किंवा सामान्य नागरिक, त्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर केल्यामुळे अन्याय झाल्याची भावना निर्माण होणे ही लोकशाही नव्हेच। सरकारवर टीका करणे म्हणजे देशविरोध नव्हे, उलट सत्तेला प्रश्न विचारण्याची क्षमता जिवंत असेल तरच लोकशाही सक्षम राहते। इतिहास सांगतो की ज्या समाजात प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प केले गेले तिथे हुकुमशाहीने मुळे रोवली। लोकशाहीचा खरा शत्रू मतमतांतरे किंवा मतभिन्नता नसून मतभिन्नतेचे आणि मतमतांतरांचे दमन आहे। लोकशाहीची खरी ओळख सत्तेच्या सामर्थ्यात नसते तर प्रश्न विचारणाऱ्यांच्या सुरक्षिततेत असते। अशा वेळी त्यांच्या भूमिकेला उत्तर संवादाने देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला अशी भावना निर्माण होत असेल तर ती कोणत्याही नागरिकाला खटकणारी आणि त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरते। सोनम वांगचुक हे केवळ आमिर खान निर्मित 3 इडियट्स चित्रपटाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात नाही। ते हिमालय, पर्यावरण आणि त्यांच्या लडाख या राज्यातील स्थानिकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत। पडद्यावर त्यांच्या विचारांवर टाळ्या वाजवणारा देश प्रत्यक्षात तेच विचार मांडले जातात तेव्हा अस्वस्थ का होतो, हा प्रश्न आज अधिक तीव्र झाला आहे। जर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना संवादाऐवजी दडपशाहीचा सामना करावा लागत असेल तर ते सत्तेच्या असहिष्णुतेचे लक्षण मानले जाईल। सरकारे बदलत राहतात पण संविधान आणि लोकशाहीची मूल्ये कायम असतात। आज गरज आहे ती संघर्ष वाढवण्याची नाही तर संवादाची। सरकारने आंदोलन करणाऱ्यांचेच म्हणणे ऐकावे, त्यांच्या मागण्यांचा वस्तुनिष्ठ विचार करावा आणि कोणत्याही कारवाईबाबत पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे। तसेच जर कोणत्याही प्रकारचा अतिरेक झाला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे। लोकशाहीचा आत्मविश्वास दडपशाहीत नसतो, तो संवाद, संयम आणि संविधान निष्ठेत असतो। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाशी संबंधित घडामोडींनी एक गंभीर प्रश्न उभा केलाय। लोकहिताचे प्रश्न मांडणाऱ्यांशी शासन कसे वागते? जर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होत असल्याची धारणा निर्माण होत असेल तर सरकारने ती केवळ नाकारून चालणार नाही, विश्वासार्ह स्पष्टीकरण द्यावे लागेल। सत्तेचा वापर असहमती दडपण्यासाठी होत असल्याचा आभासही लोकशाहीसाठी धोकादायक ठरतो। प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांना ठोस उत्तर देणे हेच कोणत्याही जबाबदार सरकारचे खरे कर्तव्य असते। लोकशाहीची हत्या एका दिवसात होत नाही, ती हळूहळू होते। जेव्हा प्रश्न विचारणारे गप्प होतात, आंदोलन करणाऱ्यांना संशयाने पाहिले जाते आणि सत्तेवर टीका करणे धोकादायक वाटू लागते। म्हणूनच प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या मूल्याचे रक्षण करण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे। कारण लोकशाही वाचली तरच नागरिकांचे स्वातंत्र्य वाचेल, अन्यथा सत्ता उरेल पण लोकशाही उरणार नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।